उपदेश संत लोक आपल्याला करतात। अशा प्रकारे ज्ञानियाचे दर्शने पापा होती पुरश्चरणे, तयाचा अभेद न करावा कवने भलते न वंदावे। तुमच्या भेटीत देव भेटे, अनेक पाडाचे गोमटे, नवनीत लाभे औचटे परशास्त्राचे। अशा प्रकारे हा उपदेश आहे। हा उपदेश हे ज्ञान तुम्हाला थोड्या का प्रमाणात होईना ते श्रवण करता यावं, कारण ज्ञान नसेल तर आपण कोणताच विधियुक्त आचरू शकत नाही। ज्ञानाशिवाय सगळं काम अधुरं असतं। ते ज्ञान तुम्हाला व्हावं म्हणून पंथामध्ये छोटे मोठे असे कार्यक्रम आयोजित केल्या जातात आणि या कार्यक्रमाचं साक्षात श्री चक्रधर स्वामी महाराज भेटल्याचं गोमटं आपल्या पदरात पडतं। गोमटं प्राप्त करण्यासाठी आपल्याला दान देण्याची सुद्धा गरज आहे। आपण आपल्या शक्तीनुसार ते देतच असतो। अशा कार्यक्रमाचं मानव पंथामध्ये खूप मोठं महत्त्व आहे। आपल्या परमार्गामध्ये अवसराच्या ठिकाणी संत महंतांच्या वाणीच्या माध्यमातून परमेश्वर आपल्याला ज्ञान देत असतात। आपण श्रद्धेनं ते ज्ञान श्रवण केलं पाहिजे। श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धेशिवाय आपल्याला ज्ञान सुद्धा प्राप्त होत नाही। तर प्रवचन चालू असताना आपण शांतता ठेवली पाहिजे आणि श्री चक्रधर स्वामी महाराजांची जी वचनं आहेत ती श्रवण केली पाहिजे। सत्संगामध्ये आपण सामील झालो म्हणजे आपल्यावर श्री चक्रधर स्वामी महाराज प्रसन्न होतात। घरी बसलो म्हणजे नाराज होतात। आता आपल्याला काय केलं पाहिजे ते आपल्याच हातात आहे। असो, टाइम भरपूर झालेला आहे। हे प्रास्ताविक शब्द मी या ठिकाणी संपवितो। यानंतरचं सूत्र